नात्यात एकमेकांवर वर्चस्व लादायचं नसतं. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या भावनिकतेची जाणीव करायची असते, नाहीतर ती मनात सल करून बसतं. कर्तव्य आणि ओझ्यात फरक असतो. स्वीकारलं जातं ते कर्तव्य आणि लादलं गेलेलं असतं ते ओझं. माणसानं कर्तव्याचा स्वीकार करावा अशी परिस्थिती असायला हवी, कारण ओझं लादलं गेलं तर तो झुगारणारच. याची पलीकडे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी निर्माण व्हावी म्हणून माणसांनी एकमेकाला स्पेस द्यावी. तुम्हाला वाटत असलेल्या आणि तुम्ही करत असलेल्या या गोष्टी नकळतपणे समोरच्यासाठी वेढा ठरणार नाही ना, याचाही विचार करावा. बंधन लादलेला कोणालाही आवडत नाही, कारण आपली माणसं असणं आणि फक्त आपल्याच माणसं असणं यात फरक असतो. यात समोरच्यासाठी प्रेम, अभिमान, आपुलकी, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या कधी ओझं होऊन जातात तुम्हाला स्वतःलाच कळणार नाही. घराच्या अंगणात प्रेम असतं, पण मत लादली गेली की रणांगण होतं. स्वप्न जपायची असतात, आपल्या माणसांसोबत जगायचं असतं, एकमेकांच्या भावनांना आदर करायचा असतो, नाहीतर माणूस स्वतःच्या मनासोबत झुंजत राहतो. समोरच्याच्या मनाचा आदर करणं आपल्याला जमवायलाच हवं. सरतेशेवटी हेच खरं, बरोबर ना? नाते हे टिकवणं म्हणजेच हे सत्य.